सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आता मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि बघता तुम्हाला कालचा जो ब्लॉग आहे तो थोडासा लेट येणार कारण की तिथे मला कॉपीराईट आले गेलेली आहे. तर चला आता मी नाश्ता करतो आणि मंदिरातनं जाऊन आलो. आणखी आज मी मंदिरात एक लस्सी आणि मठ्ठ्याचा ग्लास पण चढवलेला आहे भोले बाबाला की आपली लस्सी आणि मठ्ठा पण सुरू केलेला आहे. तर एक देवाला पूज लावलेला आहे आपण. आणखीन आज तुम्हाला मशिनीचा आवाज येतच असणार तर आज मानेकर काका पाईप लावत आहे. आणखीन वर बांधकाम पण सुरू झालं आहे. विजू काका आलेले आहे. फक्त सेंटरिंगचं काम आपलं थांबलेलं आहे. कारण आता माझं जेवण झालेलं आहे. आणखी आता मी बाहेर चाललो आहे. मला डॉक्युमेंटचं काम करायचं आहे काही आणि दुकानात सुद्धा आता श्रीखंड करत आहे. आणि मम्मी चॉकलेट खात आहे माझे हे लोपून लोपून मला समोरून दिसत आहे. आता मम्मीला दात किडलेला आहे. डॉक्टरने म्हटलेलं आहे चॉकलेट नाही खायचं आहे तरी पण मम्मी चॉकलेट खाते. तुम्ही पण खाऊन घ्या मी पण खातो. तर मित्रांनो आता मी बाहेरून वर आलो डॉक्युमेंटचं काम करून. आणखी आता आपल्या इथली की भिंत बांधणं सुरू आहे. खाली मानेकर काकांचं काम सुरू आहे प्लंबिंगचं. आणखीन आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवणार आहे मी. आता उन्हाळा सुरू झाला. आणखीन उन्हाळ्यातलं माझं सर्वात फेवरेट म्हणजे मागच्या उन्हाळ्याच्यात मम्मी एकरी बाहेर फिरायला गेलो नेहरू पार्क चौकाजवळ. तिथे एकरी मटकेवाले बसतातच. तर तिथनं मम्मीने मस्तपैकी हा ग्लास आणला. मम्मीने पप्पांनी आणला माझ्यासाठी. मला एकरी भाई आपलं मातीच्या ह्याच्यात पाणी प्यायला खूप आवडतं आणि थंड होते. तर आता उन्हाळा सुरू झाला तर मी मस्तपैकी माझा काय ग्लास काढला. आणखी मस्त मी याच्यात पाणी भरतो म्हणजे माठातलंच पाणी याच्यात पितो आणि याच्यात पाणी प्यायचा स्वाद एवढा मस्त येते की नाही. तुमच्याजवळ पण असा जर कप जर किंवा असणार ना तर तुम्ही की तिला पहिले मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं म्हणजे एकदम तो फ्रेश होऊन जातो. आणखी मग त्यातलं पाणी प्यायची मजाच वेगळी येते बाई. मी ह्या 2-3 दिवसापासून काढला. आणखीन सांगतो तुम्हाला आणि असं सांगतो आणि विसरतोच. तर आज मी फायनल सांगितलं. हे बघा बाई मस्त डिझाईन आहे याची. बघा फुलांची डिझाईन आहे याच्यावर. आणखीन हा बेसिकली एक नाही मस्तपैकी याला कलर गिलर करून शेकलेला राहतो. याच्यात पाणी प्यायची मस्तच हे राहते मजा राहते. तुम्हाला पण अकोल्यात असणार तर नेहरू पार्क जवळ तुम्ही पण घेऊ शकता. मस्त कप आहे हा. मला पण मी किती रुपयाचा नाही मी तुम्हाला प्राईस सांगितली असती. आता मी झोपतो आणखीन पुढे सांगतो. तर मित्रांनो आता मी कूलर रेडी करत आहे आणि इकडे मम्मी चिंच करत म्हणजे काय चिंचा फोडत आहे. तर आम्ही मला वाटतं दुपारच्या टाईमला बसलो होतो ना कूलर करायला. तर हे बघा हा मोठा कूलर आणि हा छोटा टिल्लू हे दोघांचे गवत बदलले आणि हा मोठा कूलर तर पूर्ण असेंबल करायला लागला आणि तोही कूलर असेंबल करायला लागला. पूर्ण थकलो आज. आता मम्मी ऐकली मस्तपैकी दह्याचं बेसन करते मुलगी. आणखीन मी ऐकली एक ऑथेंटिक टमाट्याची चटणी आहे ती की तिखट मिखट मस्तपैकी त्यात लसूण गिसून टाकून ती चटणी खायची इच्छा ती मी आज चटणी तयार करतो. आणखीन बस मग आजचा दिवस आलाच होता. आज ब्लॉगही नाही करू शकलो कारण की आज पूर्ण दिवस कूलरमध्ये गेला. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. तर मित्रांनो आता जेवण करून मी बसलेलो आहे. आणखीन आज खूप थकलं कूलरचं काम केलेलं आहे. आणखीन आता बस झोपायची तयारी करतो. आज ठरलेलं आहे की मस्तपैकी सर्वजण आम्ही सोबत झोपणार आहे मेन हॉलमध्ये. तर चला आता तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असणार तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.